शिंदे घराणे हे नाव ऐकलं की ग्वालियरचा तो भव्य राजवाडा आणि भारतीय राजकारणातलं त्यांचं मोठं स्थान आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण विचार करा, या एवढ्या मोठ्या साम्राज्याची सुरुवात झाली तरी कुठून? एका व्यक्तीने हे सगळं कसं उभं केलं असेल? ही गोष्ट सुरू होते एका अगदी सामान्य पदापासून, एका छोट्याशा गावातल्या प्रमुखाच्या घरातून. आणि त्याचा शेवट होतो एका विशाल राज्याच्या स्थापनेवर. हा थक्क करणारा प्रवास आहे राणूजी शिंदे यांचा, ज्यांनी अक्षरशः इतिहासाला एक नवीन वळण दिलं. चला तर मग थेट जाऊया कण्हेरखेड नावाच्या एका लहानशा गावात. इथेच शिंदे घराण्याकडे वंशपरंपरेनं पाटीलकी होती. आता पाटीलकी म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न पडू शकतो. तर पाटील म्हणजे गावचा प्रमुख, आणि हे पद वंशपरंपरेनं मिळायचं. गावाचं प्रशासन सांभाळणं, कर गोळा करणं, ही सगळी महत्त्वाची कामं पाटलाकडे असायची. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. शिंदे घराण्याचे संबंध थेट छत्रपती शाहू महाराजांच्या राजघराण्याशी होते, म्हणजेच सोयरीक होती. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, सगळे संदर्भ हेच सांगतात की राणोजी मोठे झाले ते काही ह्या नात्यागोत्यामुळे नाही, तर निव्वळ स्वतःच्या मनगटाच्या जोरावर, रणांगणावर गाजवलेल्या शौर्यामुळे. विश्वास बसणार नाही, पण राणोजींनी आपली सुरुवात मराठा सैन्यात एक अगदी सामान्य पायदळ सैनिक म्हणून केली होती. हो, अगदी सामान्य सैनिक. आणि इथूनच त्यांच्या सत्तेच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. राणोजींच्या कारकिर्दीला खरा टर्निंग पॉइंट मिळाला तो माळवा प्रांतात. माळवा म्हणजे काय? तर त्या काळातलं उत्तर भारताचं प्रवेशद्वार, अत्यंत मोक्याची जागा. आणि इथे बघा त्यांचा वेग किती प्रचंड होता. फक्त 2 वर्षात काय काय घडलं पहा. 1726 साली त्यांना माळव्यातून चौथाली आणि सरदेशमुखी म्हणजे थोडक्यात टॅक्स गोळा करायची जबाबदारी मिळाली. पुढच्याच वर्षी म्हणजे 1727 मध्ये ते थेट मल्हारराव होळकरांसोबत माळवा मोहिमेचं नेतृत्व करायला लागले. आणि 1728 मध्ये तर कमालच झाली. मोघल सोबेदार गिरीधर बहादरला हरवण्यात त्यांनी इतकी महत्त्वाची भूमिका बजावली की सगळीकडे त्यांचं नाव झालं. म्हणजे विचार करा, एक कर गोळा करणारा अधिकारी ते उत्तर भारतात मराठ्यांची सत्ता मजबूत करणारा मोठा लष्करी कमांडर. केवढा मोठा बदल फक्त 2 वर्षात. आता रणांगणावर तर त्यांनी स्वतःला सिद्ध केलंच होतं, पण राणोजींची भूमिका आता बदलत होती. ते फक्त एक लढवय्ये राहिले नव्हते, तर एक राज्यकर्ता, एक शासक बनत होते. आणि प्रत्येक शासकाला हवी असते एक राजधानी. त्यांनी निवड केली ती प्राचीन नगरी उज्जैनची. आणि उज्जैनला राजधानी बनवण्यामागे त्यांची एक पक्की योजना होती. बघा, 1735 मध्ये त्याने उज्जैनला आपलं लष्करी मुख्यालय बनवलं. मग त्यांच्याच काळात उज्जैनचा एक राजधानी म्हणून विकास झाला. शहर भरभराटीला आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी तिथल्या प्रसिद्ध महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे खूप मोठं सांस्कृतिक आणि धार्मिक पाऊल होतं. यातून आपल्याला दिसतं की ते फक्त एक सैनिक नव्हते, तर संस्कृती आणि धर्माचे संरक्षक सुद्धा होते. बघता बघता 1740चं दशक उजाडलं आणि तोपर्यंत राणोजी शिंदे हे उत्तर भारतातल्या सगळ्यात ताकदवान लोकांपैकी एक बनले होते. त्यांचा दबदबा किती होता हे राजस्थानातल्या एका घटनेवरून अगदी स्पष्ट होतं. तर झालं असं की जयपूरच्या राजाचं निधन झालं आणि गादीसाठी वारसा हक्काची लढाई सुरू झाली. भाऊबंदकी पेटली. अशावेळी ईश्वरसिंग नावाच्या एका दावेदाराला कळून चुकलं की हे प्रकरण आपल्या हातात नाही. त्याने काय केलं असेल? त्याने थेट राणोजी शिंदेंना पत्र लिहिलं आणि लष्करी मदतीसाठी विनंती केली. आणि या मदतीच्या बदल्यात राणोजींना किती रक्कम मिळाली असेल? तब्बल 66 लाख रुपये. आजच्या काळात ही रक्कम प्रचंड आहे, तेव्हा तर विचारच करायला नको. या एका आकड्यावरून त्या काळातल्या राजकारणात राणोजींचं वजन आणि त्यांचं महत्त्व किती होतं याचा अंदाज येतो. पण राणोजी फक्त पैशासाठी काम करत नव्हते. त्यांचं व्यक्तिमत्व खूप वेगळं होतं. 1736 सालचं एक पत्र सापडलंय जे त्यांच्याबद्दल खूप काही सांगून जातं. ह्या पत्रातून त्यांचा स्वाभिमान आणि स्वराज्याबद्दलची त्यांची कमालीची निष्ठा अगदी स्पष्ट दिसते. चला, एकदा त्यांच्या एकूण साम्राज्यावर नजर टाकूया. त्यांच्या ताब्यातून वर्षाला 50 ते 60 लाख रुपयांचा महसूल मिळत होता. विचार करा, 7 मोठ्या राजपूत राज्यांवर त्यांचं राजकीय वर्चस्व होतं. छत्रपती शाहू महाराज आणि पेशवा बाजीराव यांच्या हाताखालचे ते एक अव्वल सेनापती होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी अशा एका घराण्याची स्थापना केली ज्याने पुढे उज्जैन आणि नंतर ग्वालियरवरून राज्य केलं. ज्यांचं सगळं आयुष्य रणांगणावर गेलं, त्यांचा शेवटही तसाच झाला.
एका मोहिमेवर असतानाच 19 जुलै 1745 रोजी शुजापूर इथे राणोजी शिंदे यांनी अखेरचा श्वास घेतला. एक सैनिक शासक म्हणून जगले आणि सैनिक शासक म्हणूनच गेले. एका छोट्याशा गावातल्या पाटीलकीपासून ते उज्जैनच्या सिंहासनापर्यंत राणोजी शिंदे यांचा हा जो काही प्रवास आहे तो त्यांच्या अविश्वसनीय असामान्य कर्तृत्वाची साक्ष देतो. आणि शेवटी हा सगळा प्रवास एका मोठ्या प्रश्नासमोर आपल्याला आणून ठेवतो की खरंच एका व्यक्तीचं कर्तृत्व इतिहासाची दिशा पूर्णपणे कसं काय बदलू शकतं.